नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, याच्या आधी आपण नफा आणि तोट्याचे जे प्रश्न बघितले ते प्रश्न अत्यंत खूप परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे होते आणि जे काही मी आज प्रश्न घेणार आहे ते तुमच्या येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील. ओके, चला वेळ न करता आपण आज जाऊ, कारण का थोडा ना मला बोलताना त्रास होतोय, तुम्हाला माहिती असेल, कारण का तोंड आलेलं आहे. ओके, बघा, 100 रुपये छापील किमतीवर 10% सूट देऊनही 25% नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? मी दोन प्रकारे सांगितला हा क्वेश्चन. जर मला वस्तूची खरेदी किंमत पाहिजे, खरेदी किंमत, तर नेहमी लक्षात ठेवा, भागिले सूट घ्यायची. भागिले काय घ्यायची? सूट. मग वर काय असेल? वर असेल छापील किंमत गुणिले नफा असेल, नफा. बघा आता, छापील किंमत किती रुपये वस्तूची छापील किंमत आहे? 100 रुपये. त्यावर नफा किती टक्के होतो? 25% नफा होतो. मग नफा जर असेल तर 100 मध्ये ऍड करतो आपण. मग 100 मध्ये जर हे 25 ऍड केले तर नफा आला 125 भागिले किती टक्के सूट देऊन 10% सूट दिली. अरे 100 रुपयाला 10 रुपयाची सूट दिली तर राहिले किती? 90. मग सूटच्या ठिकाणी 90 घ्या. बरोबर, भाग जातो का बघा एकदा. खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले नफा भागिले सूट. त्यांनी काय विचारलंय? खरेदी किंमत विचारलंय ना. ओके, लक्षात ठेव, थोडी मिस्टेक झाली हा प्रश्न चुकतो बर का. एकदा परत बघू आपण. जर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर छापील किंमत गुणिले सूट असते आय थिंक, आणि भागिले काय असतो? नफा असतो, नफा. बरोबर, बघू आपण, घेऊ. छापील किंमत किती रुपये आहे? 100 रुपये. सूट किती आहे? सूट आहे 10% सूट. मग 100 मधून 10 गेले, 90 राहिले, तरी सुद्धा नफा होतो 25%. नफा म्हणजे 125 असं झालं. भाग द्या. 25 चोक 100, 25 5 125, 5 1 5, 5 1 5, उरले 4, 5 48. 18 गुणिले 4, 18 गुणिले 4, 18 चोक 72 रुपये त्या वस्तूची खरेदीची किंमत असेल. खरेदीची किंमत किती रुपये असेल? 72 रुपये. पर्याय नंबर किती बरोबर? 3 बरोबर. परत एकदा लक्षात ठेव, जर तुला खरेदी किंमत काढायची असेल ना, खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले सूट भागिले नेहमी लक्षात ठेवायचं नफा. समजला? तुझं उत्तर किती आलं मग? 72 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत झाली. समजला? काय अडचण नाही. चलो पुढे बघ. एक दुकानदार एका कपाटाची छापील किमतीवर 10% सूट देतो, तरीही त्यास 12.5% नफा होतो. तर कपाटाची छापील किंमत 20,000 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती? भाऊ बघ, कपाटाची छापील किंमत आहे 20,000 रुपये. तू आणखी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो? कपाटाची छापील किंमत म्हणजे छापलेली किंमत आहे 20,000 रुपये, आणि या छापील किमतीवर त्यांनी 10% सूट दिले. किती टक्के? 10% सूट. तरी त्याला 12.5% नफा होतो. म्हणजे ही किंमत 12.5% नफ्याची. किती टक्के? 12.5%. मग नफा म्हटलंय म्हणून 100 मध्ये 12.5 ऍड कर, 112.5 आलं. म्हणजे 20,000 बरोबर 112.5%. आता सूट किती देतो? 10%. म्हणजे 10% सूट दिली, राहिले किती टक्के? 90%. 90% म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत असणार. बरोबर, तिरकस गुणाकार. 20,000 गुणिले
90 भागिले 112.5 बरोबर. खाली पॉइंट आहे, हा पॉइंट कट करायचा आहे तर वरी एक शून्य दे. आता भाग दे. 25 चोक 100 उरले किती 12. 25 5 125 परत 25 8 200 आणि हे पुढचे 2 शून्य परत 45 1 45 45 दोन्ही 90 आणि वरचा शून्य राहिलं काय 800 गुणिले 20 8 दोन्ही 16 आणि पुढचे 3 शून्य तुझ्या त्या कपाटाची खरेदी किंमत असेल 16,000 रुपये. हा तुला मी कन्सेप्ट वाईज सांगितला आणि याच्या मागचा प्रश्न हा तुला फॉर्म्युला टाकून सांगितलं. जे तुला सोपं वाटेल ते तुला यूज करायचे बरोबर. ओके. किंवा तू हा प्रश्न किमतीमध्ये टाकून सुद्धा करू शकतो. याच्या पुढचा मी तुला ना त्याच्यामध्ये टाकून शिकवतो. कशामध्ये किंमत आणि त्या पण पद्धतीने शिकवतो आणि सूत्रामध्ये पण टाकून शिकवतो. आता पहिल्यांदा सूत्रात टाकून शिकवतो. तुला काय काढायचंय खरेदी किंमत. जर खरेदी किंमत काढायची आहे नेहमी लक्षात ठेव छापील किंमत गुणिले सूट भागिले नफा हा याचा फॉर्म्युला आहे. फक्त हा काय करायचा प्रत्येक वेळेस लिहायचा याच्यामध्ये किमती टाकायच्या पाठ करायचा तुला सोपा जाईल. एका शिवण यंत्राची छापील किंमत 2400 रुपये आहे. किती रुपये आहे 2400 रुपये आहे. दुकानदार छापील किमतीवर 10% सूट देतो. 10% 100ला 10 रुपयाची सूट दिली म्हणजे राहिले किती 90. तरी सुद्धा त्याला 8% नफा होतो. जर नफा असेल तर 100 मध्ये अधिक करायचा 100 अधिक 8 108 झाला. त्या दोन्हीला भाग दे. येणारं उत्तर तुझं असेल भाग दे. कितीने भाग जाईल बघ 9 ने भाग जाईल. 9 1 9 परत 9 1 9 उरला किती 1 9 दोन्ही 18 12 1 12 12 दोन्ही 24 वरचे 2 शून्य राहिलं काय तुझं 200 गुणिले 10 200 वर आणखी एक शून्य तुझ्या त्या वस्तूची खरेदीची किंमत असेल किती हजार रुपये 2000 रुपये. पर्याय नंबर किती बरोबर 3 बरोबर. समजला. हा सोपा वाटतो फक्त लक्षात ठेवायचं. लक्षात ठेव उत्तर का तुझं उत्तर बरोबर आहे. पुढचा बघ. एक विक्रेता एका पुस्तकाच्या छापील किमतीवर 10% सवलत देऊन 15% नफा कमवितो. जर त्या पुस्तकाची किंमत 72 रुपये असेल तर छापील किंमत किती. मागच्या प्रश्नामध्ये खरेदी किंमत विचारली होती आणि या प्रश्नामध्ये तुला छापील किंमत विचारलंय. अशा या दोन टाईप पैकी एक टाईप हा भरतीला 100% विचारला जातो म्हणजे जातो. मग हा टाईप तुम्ही ऑप्शनला सोडायचा नाही. काय काढायचे तुला छापील किंमत. मागच्या प्रश्नामध्ये तुला खरेदी किंमत काढायची होती. या प्रश्नामध्ये तुला छापील किंमत काढायची. मग छापील किंमत काढायची असेल ना तर इकडं खरेदी किंमत गुणिले नफा घ्यायचा आणि भागिले सूट घ्यायची. मागच्या प्रश्नामध्ये काय होतं बघ खरेदी किंमत काढायची होती छापील किंमत गुणिले सूट भागिले नफा. कोणत्या वेळेस नफा भागिले घ्यायचे खरेदी किंमत काढायची असेल तर भागिले नफा घ्यायचा आणि जर तुला छापील किंमत काढायची असेल तर भागिले सूट घ्यायची. बाकी गोष्टी सेम. बघ खरेदी किंमत किती दिली भाऊ. खरेदी किंमत एका विक्रेता एका पुस्तकाची खरेदी किंमत 72 रुपये. किती रुपये 72 रुपये गुणिले नफा. नफा 15% नफा होतो. किती टक्के नफा होतो 15%. मला सांग 72 आहे नफा 15% म्हणजे तो असेल 115. कारण का नफा जर असेल तर 100 मध्ये प्लस करायचा तोटा असेल तर 100 मधून वजा करायचा. 10% सवलत दिली
100ला 10 रुपयाची सवलत म्हणजे राहिले किती 90. मग भागिले 90 घे म्हणजे तुझी किंमत भेटेल. काय भेटेल बघ आता. बघ 9 1 9 9 8 72. 8 गुणिले 115 भागिले काय राहिले तुझे 10 भागिले राहतील. 8 40 40 ला 0 आजचे गेले 4 8 1 8 आणि 4 12 ला 2 आजच्या गेला 1 8 1 8 8 आणि 1 9 भागिले 10. हे शून्य कट हा शून्य कट. त्या जी वस्तू असेल त्याची छापील किंमत असेल. छापील किंमत किती रुपये 92 रुपये. पर्याय नंबर किती बरोबर 3 बरोबर. समजलं. फक्त एवढं लक्षात ठेव छापील किंमत काढायची आहे तर भागिले सूट घे. जर खरेदी किंमत काढायची आहे तर भागिले नफा घ्यायचा. बाकी सेम. पुढे एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही 28% नफा होतो. जर त्या पुस्तकाची खरेदी किंमत 5,000 रुपये असेल तर छापील किंमत किती. परत एकदा सांगतो बघ. छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले काय घ्यायचं आता मला सांग बरं तू. जर तुला छापील किंमत काढायची आहे तर खरेदी किमतीला गुणिले सूट करायची आणि भागिले काय घ्यायचं नफा घ्यायचा. कोणती किंमत काढताना छापील किंमत. खरेदी किंमत किती हजार रुपये 5,000 रुपये. खरेदीच्या ठिकाणी खरेदी 5,000. सूट किती टक्के सूट दिली 20% सूट दिली. 100 रुपयाला तुला 20% सूट दिली म्हणजे किती रुपये राहिले 80 रुपये. हे 80 भागिले तरी सुद्धा 20%ची सूट दिली तरी सुद्धा त्यानं 28% नफा कमवला. 28% म्हणजे ह्या सर्व गोष्टींना नफा म्हटलं की 100 अधिक करायचं. 100 अधिक 28 128 झाला. भाग दे उत्तर काढ. भाग जाईल कितीने बघ 4 ने. 4 3 12 4 दोन्ही 8 बरोबर. परत 4 दोन्ही 8 4 पंचे 20 4 8 32. राहिलं काय 5,000 गुणिले 5 भागिले 8. 8 ने भाग जातो. 8 पंचे 40 8 सक 48 उरले किती 2 8 दोन्ही 16 उरले 4 8 पंचे 40. 625 गुणिले 5 कर. 5 5 25 2 गेले 5 दोन्ही 10 10 2 12 1 गेला 6 पंचे 30 30 अधिक 1 31. त्या कपाटाची किंवा त्या वस्तूची छापील किंमत असेल 3,125 रुपये. काहीतरी चुकलं बघ. 25 ला 5 2 गेले 5 दोन्ही 10 2 12 ला 2 अच्छा गेला 1 6 पंचे 30 आणि 1 31. छापील किंमत त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे बरोबर. 4 3 12 4 दोन्ही 8 4 दोन्ही 8 20 4 पंचे 20 4 8 32 बरोबर. वर राहिला सॉरी हे बरोबर आहे ना 5,000 गुणिले 5 8 सग 48 उरले 2 8 दोन्ही 16 उरले 4 8 पंचे 40 बरोबर आहे. तिथं बघ 20% 80 बरोबर आहे. छापील किंमत अरे यार बघा थोडी मिस्टेक झाली ना. हा असा प्रश्न चुकतो. छापील किंमत जर काढायची असेल ना तर भागिले सूट घ्यायची आहे. सूट भागिले काय घ्यायची सूट घ्यायची. थोडा हा जर तुमच्याकडून हुकला तर हा प्रश्न चुकून जातो. हा इथं चुकला. इथं काय इथं छापील किंमत काढायची आहे ना. छापील किंमत म्हटलं की भागिले सूट आणि याला गुणिले नफा पाहिजे. नफा. खरेदी किंमत किती रुपये खरेदी 5,000 आहे. खरेदी 5,000 आहे.
नफा होतो 28 म्हणजे 128, सूट आहे 20% म्हणजे 80, शून्य कट शून्य कट. आता बघ 500 गुणिले 128 भागिले 8, 4 दोन्ही 8, 4 3 12 आणि 4 दोन्ही 8, परत 32च्या निम्मे 16, 16 पंचे 80. तुझ्या कपाटाची ज्या वस्तूची किंमत असेल ती असेल 8000. हे एवढं ना फक्त लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न सॉल्व्ह कर. तुमच्यासाठी एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट देऊनही 20% नफा होतो जर त्या पुस्तकाची खरेदी किंमत 3000 रुपये असेल तर छापील किंमत काढा. बघा 3000 रुपये, किती हजार रुपये? 3000 रुपये सूट देऊन त्याला 20% नफा होतोय. किती टक्के नफा होतोय? 20% नफा. आता तुला मी आताच सांगितलं किती टक्के तुला छापील किंमत काढायची आहे. 10% सूट देऊनही मग 3000ला 10%ची सूट म्हणजे 90%, तरी सुद्धा त्याला 20% नफा होतोय. किती टक्के? 20% म्हणजे 120 ला किती? तिरकस 3000 गुणिले 120 भागिले 90, शून्य कट शून्य कट, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 चौक 12, 4 शून्य. तू त्या फॉर्म्युल्यामध्ये टाक तरी तुझा उत्तर 4000 येणार. पर्याय नंबर किती बरोबर? 1 बरोबर. असं चलो, खूप महत्वाचा आहे. IMP व्यवस्थित समजून घ्या. पुढे बघ काय सांगतो. 25 सायकलची खरेदी किंमत 20 सायकलच्या विक्री किमती एवढी आहे तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? बघ 25 सायकलची खरेदीची किंमत बरोबर 20 सायकलच्या विक्री किमती एवढे आहे. हा प्रश्न असा आहे. 25 सायकलची खरेदी किंमत 20 सायकलच्या विक्री किमती एवढे आहे तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? भाऊ इथं हे ख किंमत दिसते, वी किंमत दिसते, 25 20 दिसतो. ह्या दोघांमध्ये काही नाही म्हणजे तू लक्षात ठेव गुणाकार असतो. क ला खरेदी किंमतला खरेदी किंमत बरोबर 20 ला 20, ही गुणिले विक्री इकडान भागिले विक्री कर आणि भागिले हे गुणिले 25 इकडे भागिले 25 कर. मला सांग आता खरेदीची किंमत 20 रुपये, विक्रीची किंमत 25 रुपये. तू एक वस्तू 20 रुपयाला घेतली आणि 25 रुपयाला विकतोय, तुला नफा होईल का तोटा होईल? पहिली कन्सेप्ट ही सांग. 20 रुपयाची वस्तू तू 25 रुपयाला विकली, तुला 5 रुपयाचा नफा झाला. किती रुपयाचा नफा झाला? 5 रुपयाचा नफा. आणि हा नफा मी तुला पहिल्यांदाच सांगितलंय, नफा किंवा तोटा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती आहे? 20 रुपये. 20 रुपयावर 5 रुपयाचा नफा झाला. नफा तुला शेकडा म्हटलंय म्हणून याला गुणिले 100. 20 1 20, 20 5 100, 5 5 25% नफा झाला. नफा पर्याय नंबर 25% नफा. पर्याय नंबर 4 बरोबर. इथं नफा या समजला का? बघ ओके, लिहून घ्यायचा, प्रत्येक प्रश्न लिहून घ्यायचा. 25 वस्तूची खरेदी किंमत 20 वस्तूच्या विक्री किमती एवढी. अरे डायरेक्ट ह्यालाच तुम्ही रुपयामध्ये मांडायचं. पुढे बघ एकदा 4 टेबलाची विक्री किंमत, 4 टेबलाची विक्री किंमत हा महत्वाचं आहे. 4 टेबलाची विक्री किंमत 5 टेबलाच्या खरेदी इतके, 5 टेबलाच्या खरेदी किमती इतकी आहे. पहिल्यांदा अशी स्टेप मांडून घ्यायची. बघ विक्री विक्री एका साईडला, खरेदी खरेदी एका साईडला. या दोघांमध्ये गुणाकार असतो, नेहमी लक्षात ठेव. दोघांमध्ये काय असतो? गुणाकार असतो. आता बघ काय करायचं, हा विक्रीला विक्री ठेवली तू, विक्री किंमतला विक्री किंमत,
बरोबर आहे, 5 ला 5 राहिले. गुणिले खरेदी खाली आली, भागिले खरेदी किंमत. बरोबर, भागिले गुणिले 4 भागिले 4. आता डोळ्याने दिसतंय खरेदीचा आकडा इथं, विक्रीचा आकडा इथं. तुझी विक्री किंमत 5 रुपये आणि खरेदी किंमत 4 रुपये. नफा होईल का तोटा होईल? नफाच होणार ना भाऊ. खरेदी किंमत 4 रुपये आणि विक्री किती आहे? 5 रुपये. 4 रुपयाची वस्तू तू 5 ला विकली, नफा किती झाला? 1 रुपये नफा झाला. 1 रुपयाचा नफा. तुला शेकडा नफा विचारलाय. नफा किंवा तोटा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत आहे 4 रुपये. 4 रुपयावर 1 रुपयाचा नफा, शेकडा नफा म्हटलंय म्हणून गुणिले 100. भाग दे. 4 एक 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंचे 20, 25% नफा झाला. नफा पर्याय नंबर किती बरोबर? 3 बरोबर. समजलं? अशी जर स्टेप मांडली ना तुम्ही, तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी देतो मी, गॅरंटी. 12 पेनची खरेदी किंमत 8 पेनच्या विक्री किमती इतकी आहे, तर शेकडा नफा किती? त्याच्यात शेकडा तोटा पण विचारला जातो. कन्सेप्ट फक्त प्रॉपर करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे जर प्रश्न आले ना, चुकले नाही पाहिजे. सर्वांनी हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 12 पेनची खरेदी किंमत, परत बघ मी सांगतो. 12 पेनची खरेदी किंमत 8 पेनच्या विक्री किमती एवढी आहे. 8 पेनच्या विक्री किमती एवढी आहे. बरोबर. खरेदी आणि विक्री एक साईड. हा खरेदीला खरेदी ठेव. बरोबर, हे 8 ला 8 आणि हे गुणिले विक्री भागिले विक्री किंमत. बरोबर, भागिले किती? 12. बघ आता खरेदी 8 रुपये, किती रुपये? 8 रुपये आणि विक्री 12 रुपये. एक तू 8 रुपयाला पेन घेतला आणि 12 रुपयाला विकतोय, नफा कमवतोय ना. किती रुपये नफा कमवशील? नफा 12 रुपये मधून 8 गेले, 4 रुपयाचा नफा कमवला. किती रुपयाचा? 4 रुपयाचा. मग आता नफा किंवा तोटा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती रुपये? 8 रुपये. 8 रुपयावर 4 रुपयाचा नफा, तर 100 ला किती? तिरकस. 4 एक 4, 4 दोन्ही 8, बे एक बे, बे पंचे 10, 50% नफा कमवेल. पर्याय नंबर 2 बरोबर. समजली का कन्सेप्ट? पुढे बघ, सोडवण्याचा प्रयत्न कर. एका विक्रेत्याने 2 टीव्ही प्रत्येकी 9,000 रुपयाला विकले. 30% नफा व दुसऱ्याच्या विक्रीतून 30% तोटा झाला, तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? ज्यावेळेस असा प्रश्न 1 सेकंदात सॉल्व्ह होतो. 30% नफा व 30% तोटा. इथं पण 30 आहे आणि इथं पण 30 आहे. सांगायचंय काय? जर तुमचा 30% नफा आणि तोटा पण जर 30% असेल ना, दोन्ही सेम असते. नफा पण 30%, तोटा पण 30%. जर असा असेल ना, दिलेले हा 30चा काय करायचा माहितीये का? वर्ग करायचा आणि याला नेहमीले भागिले 100 करायचे. येणारं उत्तर तुमचं असेल 30चा वर्ग 900. 900 ला 100 ने भाग दिला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. हे आलं 9%. पण सर इथं 9% तोटा दिसतो, 9% नफा दिसतो. उत्तर द्यायचं तर काय? भाऊ, अशा प्रश्नामध्ये जर नफा आणि तोटा सेम असेल तर अशा प्रश्नामध्ये नेहमी तोटा होतो, नफा होत नाही. डोळे झाकून उत्तर याचं तोटा मारायचं. समाप्त. आणि अवघडात पडू नको. अवघडात पडला हा प्रश्न सुटणार नाही तुला. आणि असाच प्रश्न तुला विचारला जातो
30% नफा 30% तोटा, डायरेक्ट 30चा वर्ग कर, किती 900, 900ला 100 ने भाग दे, 9%. अशा प्रश्नामध्ये नेहमी तोटा होतो. काय होतो? तोटा. तर याच्या पुढचा तू सॉल्व्ह करून बघ. बघ काय सांगितलंय. एका विक्रेत्याने 2 टीव्ही प्रत्येकी 4,000 रुपयाला विकले. एकाच्या विक्रीतून 9% नफा व दुसऱ्याच्या विक्रीतून 9% तोटा झाला, तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? प्रयत्न कर. बघ 9% नफा आहे, 9% तोटा आहे. 9% नफा आणि 9% तोटा. ज्यावेळेस नफा आणि तोटा सेम असेल त्यावेळेस मी काय सांगितलं, या 9चा वर्ग करायचा आणि याला भागिले 100 घ्यायचे. 9चा वर्ग 81, 81ला 100 ने भाग द्या. आता भाग जात नाही पूर्ण, मग काय करायचे, 2 शून्य गेले, 2 संख्या सोडून पॉईंट, म्हणजे तुझं उत्तर आलं 0.81%. पण काय? तोटा. नेहमी उत्तर तोटाच मारायचं. काय मारायचं? तोटा. पर्याय नंबर किती बरोबर? 4 बरोबर. समाप्त. अशा टाईपचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो परीक्षेच्या. आणि आलेला प्रश्न आहे, तुम्ही जर बघितले ना, तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताल, त्या क्वेश्चन पेपर मध्ये असे प्रश्न दिसतील. आणि याच्यामध्ये वेगळा हा प्रश्न कोणता काढला जातो मला माहिती आहे. इथं वेगळा दिला, तुमचं काय मत असेल, सर हा वेगळा आणि हा वेगळा दिला तर काय करायचं? त्याच्यासाठी पुढचा बघ भाऊ आहे का नाही तसा. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 6,000 रुपयाला विकल्यामुळे, बघ आता सांगतो किती वस्तू आहेत. 2 वस्तू प्रत्येकी 6,000 रुपयाला विकल्यामुळे 2 वस्तू म्हणजे त्या 2 वस्तूची विक्री किंमत किती आहे बघ. ते 6,000 अधिक दुसरीची 6,000, दोघांची मिळून विक्रीची किंमत आहे 12,000 रुपये. किती हजार रुपये? 12,000 रुपये. हे बघ असे 2 भाग करायचे. एक वस्तू 6,000 रुपयाला विकल्यामुळे त्याला 20% नफा होतो. म्हणजे एकदा 6,000 रुपये 20% नफा म्हणजे 120% झाले, तर 100% बरोबर किती? ही त्या वस्तूची खरेदी किंमत भेटत. तसंच व दुसऱ्याला 25% तोटा होतो. म्हणजे एकानं 6,000 रुपयाला विकली आणि ती 25% तोटा होतो, म्हणजे ही किंमत 75%. तर याचे 100% बरोबर किती हे काढून घ्यायचे. बघ आता तिरकस 6,000 गुणिले 100 भागिले 120, शून्य कट शून्य कट, 12 पंचे 60, 5,000 रुपये याची खरेदी किंमत आली. ज्यांनी 20% नफ्याने विकले त्याची खरेदी किंमत 5,000 रुपये आली, त्याची विक्री 6 होती, साहजिक आहे त्याला नफा झाला. 5,000 रुपयाची वस्तू 6,000 रुपयाला विकली, 1,000 रुपयाचा नफा झाला, म्हणजे 20% नफा झाला. तसंच 6,000 गुणिले 100 भागिले 75, 15 पाचे 75, 15 चौक 60, वरचे शून्य, 5 एक 5, 5 48, याची खरेदी किंमत झाली 8,000 रुपये. साहजिक गोष्ट आहे भाऊ, 8,000 रुपयाची वस्तू 6,000 रुपयाला विकल्यावर तोटाच होणार. मग त्या दोघांनी विचारले एकूण खरेदी किंमत किती. याची खरेदी किंमत 5,000 रुपये अधिक याची खरेदी किंमत 8,000 रुपये, दोघांची मिळून खरेदी किंमत झाली 13,000 रुपये. पर्याय नंबर 1 बरोबर. येऊ दे ना, आता कोणताही येऊ दे ना, तुला समजला पाहिजे. अरे इथं मागच्या क्वेश्चन मध्ये सेम होता, या क्वेश्चन मध्ये वेगवेगळा घेतला, हाई टाइप कव्हर करून दिला मी तुमचा. समजला? चलो लिहून घ्यायचा, नोट डाऊन करत चला. हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो आणि क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह करा, असे प्रश्न तुम्हाला दिसतील. एक वस्तू 240 रुपयाला विकल्याने, काय म्हटले, एक वस्तू कोणती तर आहे ती 240 रुपयाला विक्री केली, म्हणजे त्या वस्तूची तुला माहिती आहे
विक्री किंमत 240 रुपये आहे. विक्री किंमत किती आहे? 240 रुपये. विकल्याने विक्रीच्या 1/5 नफा होतो. नफा 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 कुणाच्या होतो? विक्रीच्या. विक्री किंमत किती आहे? 240. 240च्या 1/5 नफा होतो. मग नफा काढायचा कसा? 5 1 5, 5 4 20, राहिले किती? 4, 5 48. 48 रुपये नफा होतो. तर तुला विचारले व्यवहारात शेकडा नफा किती झाला? भाऊ, तुझ्याकडे विक्री किंमत आहे, तुझ्याकडे नफा आहे, तुला काढावं लागेल पहिल्यांदा खरेदी किंमत. खरेदी किंमत काढायची कशी? मी खरेदी किंमतचे ज्यावेळेस आपण हा टॉपिक सुरुवात केली होता, नफा आणि तोटा, मी तुला खरेदी किंमत कशी काढायची, विक्री किंमत कशी काढायची, नफा कसा काढायचा, तोटा कसा काढायचा, या सर्व गोष्टी सांगितल्या. बघ, तू एक वस्तू 240 रुपयाला विकल्यामुळे 48 रुपये नफा झाला, तर खरेदी काय? नेहमी लक्षात ठेव, खरेदी किंमत म्हणजे विक्री किमतीमधून नफा वजा करायचा, त्याला म्हणायचं खरेदी किंमत. बरोबर का? विक्री किंमत आहे 240 रुपये, नफा झाला 48 रुपये. 240 मधून 48 गेले, 100 किती राहिले तू सांग? 194 रुपये राहिले. बरोबर का रे भाऊ? बरोबर का? 194 का? 92 सॉरी, किती? 92. 192 रुपये वस्तूची काय झाली? खरेदी किंमत. दुसरी स्टेप समजली? समजली? आता नफा पण आहे, खरेदी किंमत पण आहे, विक्री किंमत पण आहे. तुला शेकडा नफा विचारलाय. शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी कशावर होतो तू सांग? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती आहे? 192. 192 रुपयेवर नफा किती झाला? 48 रुपये. शेकडा विचारलाय, गुणिले 100. कर आता. कितीने भाग जाईल? 8 ने. 8 सक 48, 8 दोन्ही 16, उरले किती? 3, 8 चौक 32. परत 6 1 6, 6 4 24, 4 1 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 25. 25% नफा झाला. नफा पर्याय नंबर 1 बरोबर. समजला का? बघ, समजला? असा हा प्रश्न विचारला जातो. 100% हा प्रश्न असा IMP आहे. हा प्रश्न चुकला नाही पाहिजे, कारण तुला ना प्रॉपर स्टेप वाईज एक एक स्टेप सांगतो आणि याच्यामधले कोणताही बिलकुल शॉर्टकट भेटणार नाही. त्याच्यामुळे जे स्टेप सांगतोय ते व्यवस्थित फॉलो कर. पुढचा, एक वस्तू 600 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/12 नफा झाला, तर व्यवहारात शेकडा नफा काढा. एक वस्तू 600 रुपयाला, एक वस्तू 600 रुपयाला विकल्याने, या शब्दाचा अर्थ लक्षात आला पाहिजे आपल्या, की विक्री किंमत 600 रुपये. विक्री किंमत 600 रुपये. विक्रीच्या 1/12 नफा होतो. नफा किती होतो? नफा हा विक्रीच्या 1/12. विक्री किंमत किती रुपये? 600 रुपये. 600 रुपयाच्या 1/12 नफा होतो, म्हणजे 600 चे 1/12 काढा. 12 1 12, 12 पंचे 60, 50 रुपये नफा होतो. कोणती तरी वस्तू आहे, ती 600 रुपयाला विकल्यामुळे 50 रुपयाचा नफा झाला, म्हणजे ती खरेदी किंमत काय असेल बघ. नेहमी लक्षात ठेव, जर नफा आणि विक्री असेल तर खरेदी किंमत असते विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत आहे 600 रुपये, नफा झालाय 50 रुपये. 600 रुपये मधून 50 रुपये गेले, 550 रुपये त्या वस्तूची खरेदीची किंमत आहे. खरेदी किंमत किती आहे? 550 रुपये.
आता ही खरेदी किंमत तुला विचारलंय त्यांनी शेकडा नफा किती. नफा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत आहे 550. 550 रुपयावर नफा झाला 50 रुपये, तर शेकडा विचारलाय म्हणून गुणिले 100. शून्य गेला, शून्य गेला, 5 एक 5, 5 एक 5, 100 भागिले 11 भाग दे. 11 9 99, उरला 1, भाग जात नाही, पॉइंट 10 झाले. बरोबर. 10ला परत भाग जातो का नाही जात. मग इकडे शून्य घ्यायचा, इकडे 1 शून्य, परत 11 9 99, याचं उत्तर असेल 9.09%. बाकी कोणतंच येणार नाही. पर्याय नंबर 2 बरोबर असेल. व्यवस्थित बघून घ्या. समजला. 9 पण येणार नाही किंवा 9.9%. या क्वेश्चन मध्ये भाग खूप महत्वाचा आहे. असा प्रश्न हा चुकू शकतो. उत्तर असेल 9.09% नफा झाला. चला, आणि पुढचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. एक वस्तू 2160 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/10 नफा झाला तर व्यवहारात शेकडा नफा काढा. सर्वांनी सोडवा. झाला. बघ, एक वस्तू 2160 रुपयाला विकल्याने विक्री किंमत किती आहे. विक्री किंमत 2160 रुपये. विक्रीच्या नफा झाला. नफा कुणाच्या. विक्री किंमत. विक्री किंमत 2160च्या 1/9 नफा. 9 दोन्ही 18, उरले 3, 9 चौक 36, 240 रुपयाचा नफा झाला. मग सांगितलं याच्यातून वजा कर. 240, 0 7 4 गेले 2, 11 2 गेले 9, हा 1. खरेदी किंमत भेटली 1920 रुपये. किती भेटली. 1920 रुपये खरेदी किंमत. याच्यावर 240 रुपये नफा. शेकडा नफा गुणिले 100. शून्य गेला, शून्य गेला. 24 एक 24, 24 8 का, 24 8 192, 8 1 8, उरले 2, 8 दोन्ही 16, 4 राहिले, भाग जात नाही, पॉइंट 40 झाले. 8 पंचे 40, 12.5% नफा. समाप्त. आलाय सर्वांचा बरोबर. आजच्यातला लास्ट टाइप. एने एक वस्तू बी ला 10% तोट्याने विकली. बीने सी ला 30% नफ्याने विकली. तर सी ने 23,400 रुपये दिले असतील तर वस्तूची मूळ किंमत किती. ए हा व्यक्ती आहे, बी हा व्यक्ती आहे, सी हा व्यक्ती आहे. ए ने बी ला एक वस्तू 10% तोट्याने विकली. अरे पण ए चीच किंमत माहिती नाही, मग ए ची किंमत 100 रुपये दर. बरोबर. ए ने बी ला कुणाला विकली. ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला 10% तोट्याने, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 10% तोटा. 100चे 10%, 100चे 10% म्हणजे तुझे येणार 10, म्हणजे 10 रुपये कमीने विकली. 100 रुपयाची वस्तू 10 रुपये कमी घेतले म्हणजे याला 90 रुपयालाच विकली. पण हा बी हा व्यक्ती चतुर होता. या बी या व्यक्तीने सी या व्यक्तीला 30% नफ्याने विकली. किती टक्के नफ्याने. 30%. म्हणजे याला ती वस्तू कितीला पडली, किती टक्क्याला हे काढू आपण. बघ, 90 रुपयाची वस्तू 30% नफ्याने म्हटलंय, म्हणजे 90 ची वस्तू आहे, 30% नफा म्हटलं की याला गुणिले 130 कर, भागिले 100. 2 गेले 2 गेले 13 117, 117 रुपये दर आपल्या भाषेत. म्हणजे सी ला 117% आले. याला तू टक्के मान, टक्के मान, टक्के मान.
सी ने 23,400 रुपये दिले. अरे सी ला आहे 117. सी किती आहे? 117. मग 117% बरोबर 23,400 रुपये दिले. वस्तूची मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती? तिरकस 23,400 गुणिले 100 भागिले 117. भाग दे व्यवस्थित. 117 एक 117, 117 दोन्ही 234. हे 2 शून्य पुढचे 2 शून्य. त्या वस्तूची किंमत असेल 20,000 रुपये. पर्याय नंबर 4 बरोबर. समाप्त. समजला? तू 90चे 30% काढ, जे काय येतील ते, आणि त्याच्यात तू ऍड कर, म्हणजे तू उत्तर शीला 117 भेटणार. परत एकदा सांगतो. ए, बी आणि सी असे 3 व्यक्ती. ए ने एक वस्तू बी ला 10% नफ्याने विकली. मागच्या क्वेश्चन मध्ये तोटा होता, या क्वेश्चन मध्ये नफा आहे. ए ची माहिती नाही 100 दर. ए ने बी ला 10% नफ्याने विकली. बी ला 10% नफा. 100चे 10% म्हणजे 10. नफा आहे म्हणून हे 110 झाले. बरोबर. बी ने सी ला 10% नफ्याने. बी ने सी ला, बी ला वस्तू 110 रुपयाला पडल्या. किती रुपयाला? 110 रुपयाला. ती सी ला 10% नफा. नफा म्हटलं की 110 करायचे भागिले 100. तोटा असता तर कमी. डायरेक्ट किंमत काढतोय. 2 गेले 2 गेले. 11 गुणिले 11, 11चा वर्ग 121. याचं 121, बीचं 110, एचं 100. सी ने 7,260 रुपये दिले. सी ची किंमत किती आहे? 121. मग 121% बरोबर 7,260. तर मूळ किंमत आहे 100% बरोबर किती? तिरकस 7,260 गुणिले 100 भागिले 121 झाला. भाग दे आता. कितीने जाईल भाग? 11 एक 11 उरला एक. 11 एक 11. 11 सक 66. राहिले किती? 66 म्हणजे 6. परत 11 सक 66. 11 एक 11. 11 सक 66. हे 3 शून्य. त्या वस्तूची मूळ किंमत असेल 6,000 रुपये. पर्याय नंबर 1 बरोबर. आता तिसरा प्रश्न तुझ्यासाठी. तो प्रश्न तू सॉल्व कर. झाला बघ. परत सांगतो. ए, बी, सी. ए ने एक वस्तू बी ला 30% नफा. अरे पण याचीच किंमत माहित नाही. याची किंमत 100 रुपये. बी ला 30% नफा. 100चे 30% 30 रुपये. म्हणजे ए ने 30 रुपये जास्त घेतले. 100ची वस्तू 130 ला. आता बी या व्यक्तीला 130 रुपयाला वस्तू पडली, आणि बी या व्यक्तीने सी ला 20% तोट्याने 130 रुपयाची वस्तू 20% तोटा म्हणजे 80. बरोबर का? 20% तोटा. 100 मधून 20 गेले 80. 2 गेले 2 गेले. तेरी अट्टी 104 रुपये. बघ, जरी यांनी तोट्याने विकली ना, तरी बी ला 130 रुपयाला पडली, सी ला 104 रुपयाला. तोटा झाला. सी ने एवढे पैसे दिले. सीचा अमाऊंट किती आहे? 104 बरोबर 46,800. तर 100 बरोबर किती? तिरकस 46,800 गुणिले 100 भागिले 104. कितीने भाग जाईल? 4 ने भाग जातो. 4 दोन्ही 8 उरले 2. 4 सक 24. 4 एक 4. 4 एक 4. 4 7 28. परत 13 दोन्ही 26. 13 9 117. हे 900. बे एक बे, बे पंचे 10, 50. 900 गुणिले 50. गुणाकार कर. 9 5 45.
वरचे 3 शून्य वस्तूची मूळ किंमत असेल 45,000 रुपये. पर्याय नंबर 3 बरोबर. समजला? बाय ऑप्शनली पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. धन्यवाद. याच्या पुढचे लेक्चर आपण पुढच्या लेक्चर